हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। सो हा व्लॉग मी एक सेपरेट व्लॉग बनवत आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गाजरचा हलवा। कॅमेरा थोडासा खराब झालेला आहे कारण मी पूर्ण स्क्रीन गार्ड फोडलेला आहे त्याच्यामुळे, आणि ते पण एकदम वरचं फ्रंट कॅमेराच्या वर, त्यामुळे थोडंसं ब्लर दिसत आहे फ्रंट कॅमेराने। किसून घेतलेला आहे, जवळपास 4 गाजर घेतली आहेत मोठी, आणि त्यानंतर इथे व्यवस्थित खलबत्त्यात बारीक करून घ्यायची, किंवा मग जे कटर येतात जे स्पेसिफिक विलायची वगैरे कट करण्यासाठी येतात त्याने पण तुम्ही करू शकता। नंतर इथे व्यवस्थित मी विलायची बारीक करून घेतली आहे। खलबत्त्यामध्ये तेवढी बारीक होत नाही, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी बारीक केलं। मी गाईच्या तुपात व्यवस्थित परतून घेत आहे। जोपर्यंत गाजरचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचं, आणि नंतर मग साखर घालायची आणि थोडंसं किंचितचं मीठ घालायचं। तो व्यवस्थित आता मी परतून घेतला। याला थोडा वेळ होऊ देणार व्यवस्थित, जोपर्यंत याचा कलर चेंज नाही होणार। कलर चेंज झालेला आहे हलव्याचा। आता मी याच्यामध्ये घालणार आहे साखर। आणि थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून जी टेस्ट आहे ना हलव्याची ती खूप छान, थोडंसं गोड आंबट असं होतं। तर एकदमच जर विदाऊट मीठ जर केलं ना तर त्याचे टेस्टच चेंज होतं, म्हणजे तेवढं खास वाटत नाही ते। त्यामुळे थोडंसं मीठ तरी घालायचं त्याच्यामध्ये। तर इथे गाजरचा हलवा तयार झालेला आहे। ॲक्च्युली माझ्याकडे मोठी कढई, सॉरी याच्यापेक्षा जी छोटी कढई ती दुसऱ्या कामामध्ये व्यस्त, त्याच्यामुळे ही घ्यावी लागली। पण मोठं घेतलं ना तर कसं व्यवस्थित परतता येतं। त्यानंतर हा मगाशी बारीक करून ठेवलं होतं विलायची पूड, तर हे याच्यावर घालून घेते। जास्त वेळ नाही लागत हलवा करायला, फक्त काय जोपर्यंत व्यवस्थित भाजत नाही, एक ट्रान्सपरन्सी येतं व्यवस्थित त्याला जर तुपात भाजून घेतलं तर त्याच्यानंतरच मग त्यामध्ये साखर घालायची, आणि साखर विरघळली की मग काजू बदाम तुम्हाला जे पण काही ड्रायफ्रूट घालायचे तुम्ही घालू शकता। मी नॉर्मलच बनवलेलं आहे, प्लेन। सो ही रेसिपी कशी वाटली ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ घेऊन। बाय बाय।